प्रिन्सिपल डॉक्टर निलेश मनोहरजी आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी, आज तुम्हाला सगळ्यांना इथं प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं निमंत्रित करण्याचं मागचं कारण मी पहिल्यांदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामतीमध्ये 10 वर्षापासून एक प्रदर्शन कृषी क्षेत्रातलं भरवलं जातं. सुरुवात केली त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती, नंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत गेले. कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या रिसर्च व्हायला लागले आणि रिसर्चहून कमी पाणी, मायक्रो स्प्रिंकलर, त्याच्यामध्ये स्प्रिंकलर, ड्रीप वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि प्रत्येक जण प्रत्येक देश त्याच्यामध्ये रिसर्च करत होता. आमचे विद्यार्थी रिसर्च करत होती, अनेक सायंटिस्ट त्याच्यामध्ये रिसर्च करत होते आणि यावेळेस 2026 कृषी प्रदर्शन हे 11वं वर्ष आहे आणि ह्या 110 एकरात कृषी विज्ञान केंद्राचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ते भरवलं गेलेलं आहे. हिचं महत्वाचं म्हणजे तुम्ही बाकीच्या ठिकाणीची डॉक्युमेंटरी दाखवतात आणि सांगतात की बाबा असं असं तिथं होतं. इथं प्रत्यक्षांनी डोळ्यांनीच बघायचंय की तिथं कशी पिकं आहेत, काय पिकं आहेत, एआयचा वापर कुठं केला, विदाऊट एआयचा वापर करून पिकांची परिस्थिती काय राहिली आहे, कशा पद्धतीनं फुलं येतात, फळं येतात, भाजीपाला येतो, इतर वेगवेगळ्या प्रकारची पिकं येतात, ऊस येतो, जनावरं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपली जाती आहेत आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला ॲनिमल्स इथं पाहायला मिळतील. कोंबड्यांमधले प्रकार, शेळ्यांमधले प्रकार, अशा ह्या सर्व साधारण शेतकऱ्यांना ह्याबद्दलची अधिकची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न इथं केला जातो. पत्रकार मित्रांनो, जग बदलत चाललेलं आहे, शेती बदलत चाललेली आहे. बदलत्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यासारखे जोड देऊन आपण आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कुठंतरी शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण संशोधन होणं गरजेचं आहे. आणि ह्या कृषी प्रदर्शनाच्या मागचा प्रदर्शनाच्या मागचा उद्देश हाच आहे. यातला दरवर्षीचा लाखो आमचे महाराष्ट्रातनं शेतकरी येतात, काही परराज्यातनं पण येतात, काही वेगवेगळे सायंटिस्ट किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये खूप काही अभ्यास केलेला असे परदेशातनं पण आलेले मान्यवर इथं आज आम्हाला भेटले. आणि आज सुरुवात होती खरं तर आपल्या राज्याचे राज्यपाल महोदयांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार होतं. सगळं ठरलं, परंतु काही त्याच्यामध्ये थोडीशी अडचण आली. पुन्हा ती परवानगी थांबवली, पुन्हा परवानगी दिली. त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये शेवटी राज्यपाल महोदय येऊ शकले नाही आणि मग आम्ही कुलगुरूंच्या हस्ते याचं उद्घाटन त्या बाबतीमध्ये केलेलं आपण सकाळी पाहिलं. आता हे लोकांचा प्रतिसाद, शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता हे 8 दिवस ठेवलेलं आहे. म्हणजे आज शनिवार टू पुढचा शनिवार म्हणजे 17 तारखेपासून 24 तारखेपर्यंत ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मदतीने ट्रस्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानावर आधारित ऊस व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये प्रति एकरी 200 टन उत्पन्न मिळणारा प्रात्यक्षिक प्लॉट देखील तयार केलेला आहे. खोडव्याचं पण उत्पन्न त्याच्यामध्ये 150 टनापर्यंत आणता येतं. ते आणण्याचा ध्यास आपल्या ह्या ट्रस्टनी घेतलेला आहे. राज्यातील जवळपास 5000 शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाद्वारे ऊसाची लागवड केलेली आहे. कारण आपल्याकडे कारखान्यांची संख्या खासगी आणि सहकारी 200च्या पुढे गेलेली आहे आणि कॅपॅसिटी बहुतेकांनी वाढवलेली आहे. पण आता टनेज घटत चाललेले आहे. AIचा वापर केला तर टनेज पण वाढणार आहे, खताचं खर्च पण 40% बचत होणार आहे, पाण्याची कदाचित 50% बचत होऊ शकते असं सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये जागतिकचं उत्पन्न मिळालं तर जे काही आता ऊसाची कमतरता भासते साखर कारखान्यांना ती पण भासणार नाही आणि लोकांचं टनेज वाढलं तर शेतकऱ्यांना पण 2 पैसे जास्त त्या ठिकाणी मिळणार आहेत. जमिनीत सेन्सर, ड्रोन, रोबोट, सॅटेलाइटद्वारे संपूर्ण प्रक्षेत्राचं
नियोजन तिथं केलंय. ड्रोन तुम्ही बघितलं असेल किती ड्रोन आपण त्याच्यामध्ये वापरतोय. स्क्रीन आहे आणि शेतकरी पण जो नवीन शेतकरी आहे, जो जुना शेतकरी, कष्ट करणारा शेतकरी, त्याला ते फार आवडतं. मला खूप महिला भगिनी पण म्हणल्या की आम्ही शेती करतो, आम्हाला हे इथं दरवर्षी येऊन पाहायला आवडतं. बियाणं कसलं, रोपं कसली, कुठं घ्यायची, काय घ्यायचे वगैरे सगळ्यात माहिती तिथं दिली जाते. जमिनीतील जे काही आपण या प्रदर्शनात शेतकऱ्यांना जनावरांच्या विविध जाती, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती पद्धत आणि श्वान व अश्व प्रदर्शन. आपल्या इथं भीमथडी घोडा हा पण प्रसिद्ध आहे. पूर्वीचं त्याचं रेकॉर्ड काढलं गेलं. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील या घोड्याचा वापर केला जायचा. विशेषतः डोंगर चढण्याच्या करता, उतरण्याच्या करता हे घोडे फार चपळ असतात आणि त्या खाचखाळग्यातनं आरामात ते वर चढतात, उतरतात. आणि अलीकडं आमचा धनगर समाज जो मेंढ्या राखतो ते त्यांचा सगळा संसार त्याच्या पाठीवर बांधून नेतात आणि ह्या गावातनं त्या गावात, त्या गावातनं कधी पश्चिम महाराष्ट्रात, कधी कोकणात असं ते जात असतात. आणि त्याच्याही बद्दल केंद्र सरकारने पण त्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याही गोष्टीला आता भीमथडी घोड्याला तिथं महत्त्व देण्याचं सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती पद्धत आणि हे प्रक्रिया मार्गदर्शन, भरड धान्याच्या बाबतीमध्ये आजूबाजूच्या राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काही निर्णय झालेले आहेत. आज आम्हाला ते ऐकायला मिळालं. आम्ही पण म्हणलं की तुम्ही सांगा, जे शेतकऱ्यांच्या फायद्याचं असेल ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू. फुलशेती इत्यादीचा लाभ कसा घेता येईल. आता झेंडूचे 5 प्रकारची फुलं इथं तुम्हाला पाहायला मिळतील रंगाची. तसंच तुमच्या शेवंतीची तर 20 पेक्षा जास्त, 25 पर्यंत वेगवेगळे रंग तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. अशा खूप काही गोष्टी आहेत. AI तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केळी पिकामध्ये G9 केळी, AI मुळे 25% पाण्याची बचत, 40% खताची बचत, एकरी 50 टन उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान हे इथं विकसित झालेले आहे. तुम्ही तिथं बघितलं तर तुमच्या डोळ्याला दिसेल की खरंच बाबा साधी पद्धतीने केळी लावणं आणि AIचा वापर करून केळी लावणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. सघन मका लागवड तंत्रज्ञान हे KVK म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामती गेली 10 वर्षापासून चिनी मका तंत्रज्ञान म्हणून प्रसारित केलंय. आता या तंत्रज्ञानाचा वापर अचूक पाणी आणि खत व्यवस्थापन करून एकरी 70 ते 80 क्विंटल प्रति एकरी मक्याचं उत्पादन घेता येतं. हा कुणाला विश्वास बसणार नाही, परंतु ही फॅक्ट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी मक्याचं उत्पादन घेऊ शकतो. आणि आता शेतकरी पण बघतात. आम्ही पण आता प्रत्यक्ष हे व्हिजिट केली त्यावेळेस कुलगुरूंनी आम्ही सगळ्यांनी ते जवळनं पाहिलं. त्याचबरोबर आपल्याला गोदावरी तुरीचं 10 फूट पट्टा पद्धतीनं लागवड करून एकरी 20 क्विंटल उत्पादन फक्त AI तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. आणि KVK बारामतीच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये ते दाखवून दिलेलं आहे. ते पण असं मी सांगणं आणि तिथं प्रत्यक्षात पाहणं ह्याच्यात खूप फरक पडतो. AI तंत्रज्ञान आधारित कांदा उत्पादन अगदी 6 इंच खोलीचे सेन्सरद्वारे त्याच्यात पाण्याचं नियोजन केलेलं आहे. AI प्रणालीद्वारे कीड आणि रोगमुक्त व्यवस्थापन, एकरी 600 पिशवी म्हणजे 30 टन उत्पादन घेणे शक्य आहे. यामध्ये भीमाशक्ती या 8 महिने टिकणाऱ्या वाणाचा समावेश आहे. आणि 500 ते 600 ग्रॅम वजनाचा लाल कांदा जो नेदरलँड येथील कंपनीने विकसित केलेला आहे तो पण आपण तिथं ठेवलेला आहे. तोही आपण शेतकऱ्यांना दाखवतो. एक कांदा अर्ध्या किलोचा आहे. बेरीचे विविध प्रकार, त्याच्यामध्ये अवाकॅडो, फ्लम, पियर, लिची, रामभुतान, मॅगोस्टीन, लक्ष्मणफळ, पॅशन फ्रूट, खजूर हे सगळे वेगवेगळे प्रकार आपण तिथं ठेवलेले आहेत. हायड्रोपोनिक भाजीपाला तंत्रज्ञान मात्र कमी जागेत तिप्पट उत्पादन घेण्यासाठी गोलाकार व्हीलमध्ये लेट्स स्ट्रॉबेरी किंवा इतर पालेभाज्या घेणे शक्य आहे. त्याचाही प्रात्यक्षिक तिथं दाखवलेलं आहे. नेदरलँड, चीन, ब्राझील, स्पेन, जर्मनी, इस्रायलचं ठिबक तंत्रज्ञान देखील इथं येणाऱ्या शेतकऱ्यांना 8 दिवसाच्या करता पाहायला मिळणार आहे. माझी तमाम शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण या आणि पहा आणि त्याच्यातनं
जे काही तुम्हाला शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न स्वतःच्या शेतीमध्ये करा. तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करून नियंत्रण मिळवणं खूप अवघड आहे किंवा खर्चिक आहे आणि हानिकारक पण आहे, कारण तो वरचा पापुद्रा जमिनीचा वरचा तो त्याला त्रास होतो. यामुळे पिकाचं नुकसान जास्त होतं. यावर सध्या AI कॉम्प्युटर विजन आणि मशीन लर्निंगद्वारे कॅमेरा सेन्सरचा वापर करून अचूकरित्या फक्त लेझरच्या साहाय्याने तण मारण्याचे मशीनचा यशस्वी प्रयोग इथं केलेला आहे. काय झालं, आता पूर्वीच्या सारखं लेबर मिळत नाही. लेबर मिळत नसल्यावर अनेक गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये वापर करून आपल्या सेन्सरचा वापर करून किंवा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून किंवा लेझरचा वापर करून अशा ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण त्यांचा खर्चही कसा कमी होईल ते बघतोय आणि तेवढंच तण ते जाळते. आता आम्ही प्रात्यक्षिक पण त्याच्यामध्ये बघितलं आणि त्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे. त्याच्यावर जमिनीचा पोत पण अजिबात बिघडत नाही आणि जेवढं तण जळायला पाहिजे तेवढंच तण त्याच्यातनं जळून जातं. त्याचबरोबर जीवाणू खते आणि औषधाचा वापर ड्रम तंत्रज्ञान 10 दशपर्णी अर्क 0 मशागत तंत्रज्ञान आधारित पिके, जीवामृत भाजीपाला, नैसर्गिक शेती आधारित कडधान्ये, गांडूळ खत आणि सेंद्रिय खत निर्मितीचा वापर हा इतर केला जातो. शेती क्षेत्रातील होमिओपॅथीचा वापर केला आहे. देशभरातील विविध जातीची जनावरं गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, श्वान, बदकं येथे पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात कृषी उद्योगाचे सहकार्यात्मक जाळे उभारण्याच्या दृष्टीनं जागो किसान जागो हा उपक्रम संकल्पित करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपली शासनाची कृषी विद्यापीठं, उद्योग क्षेत्र, स्वयंसेवी संस्था, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि शेतकरी समुदाय यांना एकत्र आणून संशोधनाधारित तसेच प्रत्यक्ष शेत स्तरावर परिणाम साधणारा मॉडेल कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि ACFI सारख्या राष्ट्रीय उद्योग संघटनेच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम आणि भविष्योन्मुख करण्याचा एक महत्वाचा इथं प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. यामुळे ऊस उत्पादन शेतकरी, साखर उद्योग, संपूर्ण कृषी परिसंस्थेला दीर्घकालीन लाभ होणार आहे. शासन, उद्योग, विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील हे सहकार्य आपल्या महाराष्ट्रातल्या शेती अधिक शाश्वत, सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज होण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. त्यात द्राक्ष पण आहे, पेरू पण आहे, वेगवेगळी फळं पण आहे, खूप काही. जवळपास इथं बघायचं म्हटलं तर अक्षरशः अख्खा दिवस जर नीट समजून घ्यायचं म्हटलं तर तिथपर्यंत आपल्याला वेळ इथं घालवता येतो आणि स्वतःच्या ज्ञानामध्ये देखील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अधिकचं ज्ञान हे मिळवता येतं. त्याकरता माझी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आव्हान आहे की ह्या कृषी प्रदर्शन 17 ते 24 जानेवारी 2026 17 तारखेपासून 24 म्हणजे ह्या शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत सगळ्यांनी यावं आणि ह्या कृषी प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घ्यावा. त्याच्यातनं नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. जग कुठल्या रस्त्याने चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. एक मिनिट, आता मी कृषीचं बोलतोय. पहिल्यांदा माझी हात जोडून विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही खूप महत्वाची बाब आहे. पहिल्यांदा आपण त्याच्यावर आणि राज्य शासनाने धोरण पण जाहीर केले, तर त्या धोरणाच्या अनुषंगाने आता राज्य शासन कुठल्या टप्प्यात आहे? राज्य शासनाचं आम्ही कुठली पिकं, आम्ही फक्त ऊसाच पीक म्हणत नाही. ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, फळबागा असतील, जी पिकं आपल्या महाराष्ट्रातले जे 5 रिजन आहेत त्या 5 रिजनची तिथली भौगोलिक परिस्थिती बघता ती घेतली जातात. त्या पिकांना या AIचा वापर करण्याच्या बद्दलची आपण मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये कृषी विभागाने आणि आपल्या कृषी आयुक्त, कृषी सचिव, कृषी मंत्री या सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे. आम्ही पण त्याच्यामध्ये स्वतः लक्ष देतोय आणि ते काम चाललेलं आहे. त्याचे प्रस्ताव पण आता मला वाटतं मंत्रालयामध्ये आलेत अशी माझी माहिती आहे.
परंतु मी आज खरं कॅबिनेट होती, पण हा कार्यक्रम असल्यामुळे मला काही त्या कॅबिनेटला उपस्थित राहता आलं. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव मिळत नाही. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर केळी आता मोठ्या प्रमाणात झालेली, केळीचे दर घसरलेले, त्याचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात निघते. यामध्ये जर तुम्ही क्वालिटी दिली, ची डिमांड आणि सप्लाय ह्या दोन गोष्टी बघायच्या असतात. जगात कुठली मागणी आहे, देशात कुठली आहे, राज्यात कुठली आहे, काय. आता कांद्याच्या बाबतीत कांद्याचे भाव पडले की शेतकरी इतके आवाज दिलवायचे की आंदोलन व्हायची, शेतकरी त्रासून जायचा. आता कांद्याची साठवणच जर 6 महिने, 7 महिने, 8 महिने, 9 महिने व्हायला लागली तर तो शेतकरी त्याला पाहिजे तेव्हा कांदा मार्केटमध्ये आणू शकेल. कांद्याचे भाव पडले तर तो कांदा तो साठवणूक करून त्या ठिकाणी ठेवू शकेल. अशा बऱ्याच गोष्टी आता बदलत चाललेल्या आहेत आणि ग्राहकाला आता असं पाहिजे, तुम्ही औषध फवारण्या वगैरे हे मारून जे भाजीपाला तुमचे फळं वगैरे तयार करता, त्याच्याऐवजी तुम्ही पेस्ट कंट्रोल ते न वापरता, पेस्टिसाइड ते न वापरता तुम्ही त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती करून त्याचा वापर करून ती आपण हे तयार केली पाहिजे. भाजीपाला, फळं, इथले टोमॅटो वगैरे, इथली ढोबळी मिरचीचे वेगवेगळे प्रकार आहेत, टोमॅटोचे वेगवेगळे प्रकार, हे जे काही इथं दाखवण्यात आलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक एवढं देखील औषध वापरलं जात नाही. त्याच्यामुळे आरोग्याला कुणालाही कसलाही प्रकारचा धोका नाही. अलीकडं सारखे वेगवेगळ्या ठिकाणी इतकी औषधं वापरतात की ते लोकांनाही ते आजार उद्भवण्याचा प्रमाण वाढलेलं आहे. ते होऊ नये म्हणूनच हे सगळे खटाटोप आपण करतोय, त्याच्याकरताच सगळी यंत्रणा काम करते. केंद्राच्या वतीने AI मध्ये शेतीला आता शेतकऱ्यांना मदत होते, परंतु आता कृषीच्या थ्रू केळी असेल, कांदा असेल, असे अनेक पिके AI वरती घेण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचा राज्य सरकारच्या वतीने कधी विचार केला? त्याच्या राज्य सरकारने सगळ्याच पिकाचा विचार केलेला आहे. यंदाच वर्ष पहिलं होतं. आता नवीन अर्थसंकल्पामध्ये आम्ही अधिकची तरतूद त्याच्यामध्ये करू आणि ह्यावेळेस लोकांना त्याच्याबद्दलची खात्री नव्हती. त्याच्यावर जेवढा प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. मला वाटतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पण खूप त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह देण्याचा प्रयत्न केला. अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या. परंतु लोक काय बघतात, एवढा खर्च आपण केला, उद्या नाही झालं उत्पन्न तर जबाबदार कोण, म्हणून तर आपण हे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमच्या इथं काही हजार शेतकऱ्यांनी काही हजार एकरावर हे केलेलं आहे आणि ते सक्सेस झाले. त्याला केळीचे दरवर्षी नाविन्यपूर्ण प्रयोग करतो, शेतकऱ्यांना दाखवतो, परंतु राज्य सरकार याबाबत पुढाकार घेत नाही. अहो, राज्य सरकार वेगवेगळ्या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवत असतं, वेगवेगळ्या ठिकाणी प्रोत्साहन देत असतं. आता इथं स्वतः व्हाईस चान्सलर बसलेले आहेत, तिथंही अनेक प्रकारचे नवीन नवीन तुरीचं बी असेल किंवा आणखीन वेगवेगळे प्रकार असतील, असे अनेक गोष्टी त्या ठिकाणी ते करतात, रिसर्च करतात आणि त्या रिसर्चला राज्य सरकारने अजून मदत केली पाहिजे. अशा पद्धतीने हे सगळे प्रमुख लोक आहेत, त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळं करत नाहीत असं नाही, त्यामध्ये करतातच आणि राज्य सरकार त्याला तरतूद पण करतं. दादा, सध्या जे AI तंत्रज्ञान वापरलं जातं त्याचे जे उपकरण आहेत किंवा बाकीचे जो खर्च आहे तो जास्त आहे मोठ्या प्रमाणात, तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये न परवडणार. राज्य शासन म्हणून आपली काय भूमिका आहे? राज्य सरकार अशा वेळेस पहिल्यांदा सबसिडी देतं आणि म्हणूनच आपण तो कार्यक्रम आणलेला आहे. आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा प्रयत्न करतं. कारण ज्यावेळेस ठिबक आलं त्यावेळेस शेतकऱ्यांनी करावं म्हणून केंद्राने पण त्याला सबसिडी दिली, राज्यांनी पण सबसिडी दिली. आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स किंवा अशा प्रकारची अवजारं आली तर त्यालाही राज्य सरकार सबसिडी देतं आणि सबसिडी देऊन ते कसं आपल्या शेतकऱ्याला परवडेल अशा प्रकारचा प्रयत्न करतं. तुम्हाला ग्रीन हाऊस करायचं असेल तरी त्याच्यामध्ये सबसिडी आहे. तुम्हाला जर शेतकऱ्याला कागद वापरायचा असेल तर त्यालाही आपण सबसिडी त्या ठिकाणी देतो. अशा खूप काही गोष्टी जोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्याबद्दलची खात्री पटत नाही आणि तो त्याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन ते करायला सुरुवात करत नाही
त्यावेळेस क्रॉस सबसिडी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला द्यावी लागते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यावी लागते आणि दोन्ही विभाग, केंद्राचा आणि राज्याचा कृषी विभाग यामध्ये लक्ष ठेवून आहे. त्याच अनुषंगाने दादा एक प्रश्न होता, भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये व्हावी म्हणून चांगली योजना असावी असा तुमचा पण आग्रह होता. तर 5 वर्षासाठी 25,000 कोटीची योजना जाहीर केली तुम्ही हो. आणि या वर्षीपासून 5,000 कोटी प्रतिवर्षी असे द्यायचे होते, पण यावर्षी अजून दिलेले नाही. त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या अनुदानाचे प्रस्ताव पडून आहे. याबद्दल ज्यावेळेस आम्ही जाहीर केल्यानंतर बाकीच्या काही गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या करता मोठ्या प्रमाणावर केल्या. ते म्हणजे शेतकऱ्यांना दर महिन्याला 500 रुपये द्यायला सुरुवात केली. म्हणजे एका शेतकऱ्याला 6,000, म्हणजे 1 कोटी शेतकऱ्यांना 6,000 कोटी वर्षाला. हे अशा काही स्कीम आणि इतर पण मी ज्या स्कीमचा उल्लेख केला त्याच्याबद्दलच्या पण आहेत. मी त्याच्या संदर्भामध्ये माहिती मागवलेली कृषी खात्याकडं. हे काय झालंय, आता नगरपालिका, जिल्हा महानगरपालिका, आता 12 जिल्हा परिषदेचा, ह्या सगळ्या निवडणुकाचा धामधूम, त्याच्यात आचारसंहिता, त्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये डिले झाला, ही गोष्ट मान्य आहे. परंतु ते आम्ही ठरवलेलं आहे, ते शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता पर कॅपिटा उत्पन्न आणि GDP वाढवायला ही खूप मदत करणारा क्षेत्र आहे. आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं. तसाच आमचा सगळ्यांचा मानस आहे, तसाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. दादा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, आज बैठक झाली आहे. अशी कुठलीही बैठक झाली नाही. तुम्ही ना, खरंच मी आत्ता काय सांगतोय, कृषीचं सांगतोय की नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, मी आज कृषी 2026चं ओपनिंग होतं. आमचे कुलगुरू तिथं येणार होते. मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे मी पण इथं आलो होतो आणि मला सांगण्यात आलं की साहेब आलेले, तिथनंच आपण एकत्र जाऊ. म्हणून मी पवार साहेबांच्या घरी तिथं गेलेलो होतो आणि तिथून आम्ही एकत्रपणे त्या कृषी प्रदर्शनाला गेलो. अर्थात आम्ही उद्घाटन कुलगुरूंनी केलं आणि मला पण शेतीची आवड आहे, अनेक पत्रकारांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी पण मला जेवढी माहिती घ्यायची होती तेवढी घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला. एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढणार आहोत. मग त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काही मी ऐकलं नाही. मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि मग त्याबद्दलचं बोलीन. एक आहे, हे आत्ताच्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो. तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा. आत्ता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय. महायुती केंद्रामध्ये पण NDAचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम तिथं चाललेलं आहे. सर, पण ते म्हणाले की 12 ठिकाणी आम्ही एकत्र लढण्याचा विचार करतो. हे का, त्यांना जे योग्य वाटतं ते सांगतील ना. त्याच्याबद्दल तिथली त्या संदर्भात आपल्याला माहिती नाही, आपल्याला इंटरेस्ट शेतीपेक्षा ह्याच्यातच जास्त दिसतोय सगळ्यांना. त्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या मागे आघाडीच्या काळात पण, तर असले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात. दादा, गौतम अदानी बारामतीला निवडून गेले. आगामी काही दिवसात राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये काय बदल दिसेल? अरे, गौतम अडाणी हे आपल्या AIचं उद्घाटनाला आलो होते एका इमारतीच्या. ते उद्योगपती आहेत. त्या उद्योगपतींचा वेगवेगळ्याचा बदल होण्याचा काय संबंध आहे? दोन्ही पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार. अरे, तो आमचा परिवार, आम्ही एकत्र आहोतच ना. आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या याला जातोच. आता त्याच्याबद्दल आज विषय काय आहे? आज आमच्या 16 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. आज मला वाटतं 17 तारीख आहे, बरोबर आहे. उद्या 18 तारीख सुट्टी आहे. हे इतकं घाई गडबडीत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं 31 जानेवारीच्या आत करा. ते आता मला वाटतं 15 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली. आता त्यात 50% आत आरक्षणाच्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत, तेवढ्याच लागलेल्या आहेत. आता त्या जिल्हा परिषदेच्या संदर्भातली तिथली भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि तिथली एकंदरीत बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या बघून तिथले स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील. दादा, महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. एकंदरीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळेल असं चित्र होतं, पण ती परिस्थिती कळ का
शेवटी मतदार राजा हा फार महत्वाचा असतो. प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. ज्यांनी त्यांनी प्रयत्न केले, परंतु भाजपला अतिशय चांगलं यश मिळालं. त्याबद्दल भाजपचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. आता पराभव झाला, माझं स्वतःचं गणित असं असतं की पराभवाने खचून जायचं नसतं, पुन्हा त्याच्यामध्ये आपलं आपलं काम करत राहायचं असतं. पराभवाची कारणं नेमकी काय वाटते? अरे बाबा, अजून 24 तास पण झाले नाही. काल 3 वाजता निकाल लागला पहाटे काहींचे. त्याच्यामध्ये सगळे बसतील, आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ, काय झालं, कसं झालं. एवढंच वातावरण मीडिया पण म्हणत होता की चांगलं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे. आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचे पण अंदाज चुकले. पण ठीक आहे ना, मतदार राजा हा महत्वाचा आहे. माझ्या दृष्टीने आत्ताचं कृषी प्रदर्शन हे खूप महत्वाचं आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आणि माझ्या एकंदरीत महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं शेतकऱ्यांना मी समाधानी करू शकू तेवढं एक तिथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता मदत होत असते. आणि म्हणून आम्ही त्या कामाला जास्त प्राधान्य दिलंय. आणि त्याच्यात आमच्या कृषी विकास प्रतिष्ठान, त्याच्यामध्ये आमचं कृषी विज्ञान केंद्र, चेअरमन आमचे राजेंद्रजी पवार आणि त्यांची सगळी टीम नलवडे आणि सगळ्यांनी खूप लक्ष घातलं. आणि तुम्ही पण, माझी तुम्हाला विनंती आहे की काही गोष्टी तुम्ही पण दाखवा मीडियाच्या माध्यमातून. प्रिंट मीडियानी असे लेख माहिती द्यावी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी ते दाखवावं की काय काय तिथं चाललेलं आहे. अनेकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतलेला आहे. नाही बा, त्याच्यामध्ये मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. माझा त्याच्याबद्दल काही आता मी काही बोलू इच्छित नाही. ईव्हीएम त्याच्या पद्धतीने काम करतं. काय होतं, ज्यावेळेस पराभव होतो ईव्हीएम वर दोष द्यायचा, यश आलं की ईव्हीएम बद्दल बोलायचं नाही, असं नाही. दादा, शाही पुसली जाते या संदर्भात. अरे जाऊ दे ना, शाही पुसली जाते, पाय पुसली जाते. त्याच्यामुळं रुपाली पाटील म्हणतात नाट्यमंडळ. ठीक आहे रे बाबा, एखादी इंडिव्हिज्युअल एखादी उमेदवार बोलत असतील, म्हणजे आता 29 ठिकाणच्या निवडणुका, इतक्या हजारो लोक उभे, त्याच्यात एखाद्या व्यक्तीला जे वाटलं, लोकशाही आहे, संविधानाने घटनेने अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा. ठीक आहे, धन्यवाद. झालं मला